नगरेश्वर टेम्पलच्या जवळ त्याच्या आधी यल्लम्माचं मंदिर आहे, बनकापुरा, कर्नाटक. हनगळच्या जवळ आहे, हनगळ हावेरी. वर गणपती आहे. हे नगरेश्वर मंदिर आहे. हे पण अतिशय पुरातन आहे. आणि हे जे कल्याणी चालुक्य जरी म्हणत असले तरी त्यांनी तो जीर्णोद्धार केलेला आहे नंतर. म्हणजे जशा प्रकारे हनगळमधलं तारकेश्वर मंदिर आहे त्या प्रकारेच आहे. तर तिथून हनगळच्या तारकेश्वर मंदिराच्या तिथून गर्भगृहाच्या थोड्याशा बाहेरच्या बाजूला एक अशी चौकोनी फरशी आहे. ती फरशी आता बंद करून ठेवली आहे, पण त्या फरशीच्या खालून एक खूप मोठी खाली गुहा किंवा एक रस्ता असा या नगरेश्वर मंदिरापर्यंत केलेला होता. आणि हे पांडवांनी केलेलं होतं आणि पांडव तिथे अज्ञातवासात राहिलेले होते. तर त्याप्रमाणेच आहे इथून हे पुढचा जो सगळा सभामंडप वगैरे असलेला आणि हे इकडचा जो भाग आहे ना, हा थोडासा वेगळा, हा तारकेश्वर मंदिराप्रमाणेच आहे. त्यांनी सांगितलं ते जे तारकेश्वर मंदिर आहे त्याच्यामध्ये 124 पिलर्स होते आणि ते 60 पिलर्स आहेत, म्हणजे 60 खांब आहेत ह्या ह्याच्यामध्ये. आणि साठ खांब आहेत तिथे हे सगळे. आता त्यांनी हे दरवाजा बंद करून ठेवला आणि 9:30 वाजता उघडतात म्हणले ते. आणि ह्या पट्ट्या आहेत. हे बनकापुरामध्ये आहे. हे बनकापुरा जे आहे ते हनगळपासून 26 किलोमीटर अंतरावर आहे. अजून दार उघडतं आहे त्यापर्यंत आपण इथपर्यंत आपण पाहू शकतो. हे 59 मंदिर. हा भाग आणि हा भाग थोडासा वेगळा आपल्याला लागलीच लक्षात येतो. तर हा जो भाग आहे अतिशय पुरातन आहे, पांडवकालीन. आणि जसं मी सांगितलं तसं इथून हनगळ 26 किलोमीटर आहे आणि त्या हनगळ आहे तिथून त्या ज्या मंदिराच्या तिथून एक असा खाली खोल असा रस्ता केलेला आहे जमिनीच्या खालून. आणि तिथे पांडव अज्ञातवासात राहिलेले होते. हे इथे पण ते पांडव तिथून इथे यायचे. त्यामुळे त्या भागाला विराटनगर पण म्हणतात. हनगळला विराटनगर पण म्हणतात. आणि हनगळ आपल्याला माहिती आहे, गंगूबाई हनगळच्या त्यांचं आडनाव हनगळ होता, त्या इथल्या होत्या. त्या प्रसिद्ध गायिका होत्या जुन्या काळातल्या. तर अशाच प्रकारचं सगळं अगदी व्यवस्थितपणे खूप ठिकाणी मूर्ती नाही आहेत, पण ते जे बांधकाम आहे हे सारखं बांधकाम आहे. हे पडलेलं आहे वरचे सगळे. पण एक चक्कर मारतोय आता मंदिराला. आता हा मंदिराचा सगळ्यात मागचा भाग आहे. तुम्ही पाहू शकता हे गर्भगृह आहे. इथे सुद्धा हे देवकोष्टक हे मूर्ती असणार, तर ते आता नाहीशा झालेल्या आहेत. आणि सगळं शिवमंदिर आहे. इथल्या ज्या मूर्ती आहेत ना त्या आता नाहीशा झालेल्या आहेत.
त्या मंदिरात रामायण महाभारत च्या प्रसंग आहेत ते कोरलेले होते. एका बाजूला रामायणातले, एका बाजूला महाभारतातले, म्हणजे श्रीकृष्णांचे प्रसंग होते ते. श्रीकृष्ण लहानपणी कसे म्हणजे लोणी चोरतात असे प्रसंग होते त्याच्यामध्ये. इथे तसं नाही आहे. हे आतमधला भाग आहे नगरेश्वर टेम्पलचा. आतमध्ये जे आहे ना, हे जे आहे ह्याच्या पुढे एक गर्भगृह आहे. इथे पण खांब आहेत आणि तारकेश्वर टेम्पलसारखंच, हंगळचं जे तारकेश्वर टेम्पल आहे त्याच्यासारखंच आहे, परंतु इथे बंद करून ठेवलं आहे कारण आदिलशहाने हे सगळं इथलं तोडलेलं होतं. म्हणजे हे इथपर्यंत आपण पाहू शकतो आणि ह्याच्या पुढे आपण पाहू नाही शकत. हे जे आहे हे बंद करून ठेवलेलं आहे आणि ह्या ज्या मूर्ती इथे खंडित करून केलेल्या आहेत त्यांनी, हे सगळं, हे इथे सुद्धा सगळ्या मूर्ती होत्या त्या खंडित केलेल्या आहेत मुस्लिमांनी. आणि ह्या इथे मूर्ती होती ती खंडित केली, मधलं शिवलिंग खंडित केले आणि त्यांनी इथे स्वतःचं एक हे बनवलेलं आहे. तिथे त्यांच्या काही चिन्ह आणि अरबी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की इथे जे आहे ते तुम्हाला फक्त इथपर्यंतच पाहता येईल आणि आतमध्ये पाहण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी नाही आहे. पण तुम्ही तारकेश्वर मंदिरमध्ये जाऊन पूजा करू शकता. म्हणजे मुस्लिमांच्या आक्रमणाच्या खुणा ज्या आहेत मुघलांच्या, त्या सगळ्या ह्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि हे बंद करून ठेवून दिलेलं आहे. म्हणजे दुसरी मूर्ती तिथे लावून तिथे सगळं म्हणजे मंदिर आहे, पण त्यांनी सरकारने इथे बंद करून ठेवलेलं आहे.